आणि एवढंच नाही, आता स्नेह मेळावा आहे, सर्वच गोष्टी तुम्हाला समाधानकारक वाटतील असं बोलणं योग्य वाटत नाही मला. कारण 2-3 दिवसाच्या नियोजनामध्ये व्हॉट्सअपवरती तुम्ही सर्वजण एवढे नेते मंडळी तिन्ही तालुक्यातील मालक आपल्याला आवर्जून उल्लेख करावा लागला. आपण महायुतीतर्फे उभं राहिलो. आपण पंढर तालुक्यामध्ये परिचारक साहेबांनी मनापासून साथ दिली. उत्तर तालुक्यामध्ये शहाजी पवार साहेबांनी आणि दिलीप माने साहेबांनी आपल्याला साथ दिली. आपले कार्यकर्ते होतेच, परंतु ज्या खऱ्या अर्थाने ज्याला पद देण्यासाठी अजितदादा पवार साहेबांनी मदत केली निवडून येण्यासाठी, अशा माणसांनी आपल्या विरोधामध्ये कार्यकर्त्यांना 5-5 हजार रुपयाची पाकिटं वाटली, जे आज त्या ठिकाणी महायुतीतील सत्तेचा लाभ घेत आहेत. बोलण्याचा उद्देश एक आहे, यांच्यासारखे बहादर शिवसैनिक या ठिकाणी आहेत. बरेच जण आपल्या विरोधात काम करत होते. भारतीय जनता पक्षाचे बरेच जण आपल्याबरोबर चंद्रदादा आहेत, तुम्हाला सांगतो रमेश माने खिलारे आणि शहरातील काय एक बोटाव मोजण्या इथपर्यंत कार्यकर्त्यांनी मोहोळ तालुक्यामध्ये आपल्याला मदत केलेली आहे. मी म्हणतो लोकसभेला नक्की मतदान कमी झालं असेल, पण इमानदारांनी अनगर्षिताची नाग नसल्याची शपथ घेऊन सांगतो, आम्ही भारतीय जनता पक्षाच्या मालकाने आम्ही फिरून काम केलेलं आहे. कमीत कमी त्या नेते मंडळींनी आमच्या कामाकडे बघून तरी आम्हाला मदत करणं गरजेचं होतं. परंतु मी कोणाचे नाव घेणार नाही, सर्व जनतेला नेत्यांना माहिती आहे कुणी विरोध केलाय. आणि आम्ही पवार साहेबांना विरोध करून महायुतीमध्ये आलोय. आम्हाला वाटलं की काय पवार साहेबांची मतं बाजूला गेली तरी भारतीय जनता पक्ष शिवसेनेला मानणारे सर्व मतदार हे आम्हाला मदत करतील. परंतु राजन पाटील मालकाने आम्हाला वाऱ्यावरती सोडल्या प्रकारे त्यांनी एक हाती विरोध केला. पण काय फरक पडत नाही, सांगणं गरजेचं आहे, कारण सांगितल्याशिवाय कळणार नाही. कारण हीच नेते मंडळी उद्या जाऊन मालक यादी देणार आहेत, आम्हाला हा निधी पाहिजे तो निधी पाहिजे. परंतु तुमच्यासारखे शिवसैनिक जर लढलेत एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही सांगणारे पत्र देऊन की आम्हाला कुणी मदत केली, तुम्हाला कुणाला मदत तुम्ही करणं गरजेचं आहे. म्हणजे 2 दिवस विरोध करायचा, तिसऱ्या दिवशी जाऊन बसणं ते योग्य नाही. अशा पद्धतीने कामकाज चाललेलं आहे. परंतु तुम्हाला तरुण मित्रांना आणि ज्येष्ठ मार्गदर्शकांना विनंती करतो की 3 पिढ्याचं नेतृत्व आहे. 85 सालापासून तुमच्यासाठी अहोरात्र झटत आहेत. पालकांना दोन्ही मुलं साथ देत आहेत, त्या मुलांना सर्व तरुण वर्ग साथ देत आहेत. प्रत्येकाला आम्ही काम करत असताना कुठल्याही प्रकारे आता ताईंनी टेंडरची प्रक्रिया सांगितली, ज्या गावातील काम त्या गावातीलच नेत्याला कार्यकर्त्याला किंवा इंजिनियरला काम देण्याची भूमिका आम्ही पार पाडलेली आहे. आम्ही कुणाचे मंडीवाडीचं काम कुठं अर्धुसोमच्या माणसाला दिलं नाही, अर्धुसोमचं काम विविध हटवायला दिलं नाही. त्याच गावातील कार्यकर्ता सक्षम झाला पाहिजे, त्याला 4 पैसे मिळाले पाहिजेत, या उद्देशाने आम्ही ती कामं वाटप केलेले आहे. आम्ही त्याच्यातून 1 रुपया घेतलेला नाही. कुणीही सांगावे असते कार्यालयामध्ये अख्ख्या सर्व गावचे प्रमुख 142 गावातील प्रमुख आहेत. 142 गावातील मान्यवरांना आपण कामं दिलेत. कुणीही सांगावं राजन पाटील मालक, यशवंत माने, बाळराज आजगे पाटलांनी 1 रुपया तुमच्याकडून घेतला, कुणीही सांगावे नाही. अशा पद्धतीने आम्ही एक प्रत्येक कार्यकाराचा स्तर आर्थिक स्तर उंचवण्यासाठी त्याला आम्ही मदत करण्याचा प्रयत्न करा. उलट ती कामं दिल्यानंतर त्या कार्यकर्त्याला जर आर्थिक परिस्थिती व्यवस्थित नसेल तर आम्ही त्याला मदत करायचा प्रयत्न केला तुम्हाला सांगतो. अशा पद्धतीने आम्ही कामकाज करतो. बाळाजी पाटील साहेब 2029 ची निवडणूक आहे. तुम्हाला मी 23 तारखेची मोजणी झाली, 24, 25, 26 3 दिवस सलग मी मोहोळ मतदारसंघामध्ये कुठं ना कुठं फिरून गेलो. त्याला कारण असं आहे, माझ्यासारख्या नवख्या उमेदवाराला 15 ते 17 दिवसामध्ये मालकांनी आमदार करून पाठवलं होतं. माझी जबाबदारी येणाऱ्या 5 वर्ष मला पद असले नसलं त्याचा काय फरक पडत नाही. 5 वर्ष तुम्ही जे माझा उपकार केले तुम्ही मला आमदार करून, त्याच्यामुळे माझी जबाबदारी आहे 2029 पर्यंत बाळराजे पाटलांना आमदार करून विधानसभेला पाठवलं. परंतु लोकनेते परिवार मालक अण्णा यांच्या नावावरती तुम्ही किती दिवस चालणार? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटना मजबूत करण्याची जबाबदारी कोणाची? फादर बोर्ड असेल, युवक बोर्ड असेल, विद्यार्थी असेल, महिला असतील, युवती असतील, फ्रंटल असेल. तुम्ही मला प्रामाणिकपणे सांगा या पदाधिकाऱ्यांनी किती काम केलं, तुम्ही मला सांगा. फक्त बूथ कमिटी ही यादीवरती नकोय. बूथ कमिटी ही खऱ्या अर्थाने पक्षाचा आर्क आहे. जर बूथ कमिटी सक्षम असेल तरच तुम्ही पक्ष वाढवू शकता. फक्त मालकांनी अण्णांच्या दोघांच्या नावावरती आणि त्या तिघांच्या कामावरती मतदान घ्यायचं, ठीक आहे ना. ज्यावेळेस आपण ग्रामपंचायत लढवतो त्यावेळेस आपल्याला कळतं की आपल्याला त्रास किती होतो.
त्याच पद्धतीने आपण लोकसभा विधानसभेला सुद्धा आपण काम करणं गरजेचं आहे. कारण येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला सर्वांना संघर्ष आहे. राजन पाटील मला त्यांच्या धोरणाला काय फरक पडत नाही, काही फरक पडत नाही, त्यांचं कुणी वाकडं करू शकत नाही. तुम्हाला स्पष्ट भाषेत सांगतो, तुम्हाला खरा त्रास होणार आहे. तुम्हाला बायरावाडीचा सुनील असेल का बघा, बाबर 7 जणांवरती 307 गुन्हे दाखल केलेले आहेत पाठीमाग, बरोबर आहे का नाही? आहे का कोण बायरावाडीचं? कुठे नाही आहे का? बरोबर ना? झाले गुन्हे दाखल झाले का? अशा पद्धतीचे बोगस गुन्हे दाखल होतील एवढं लक्षात ठेवा. कुणावरती कुठला गुन्हा दाखल करायचा मी अट्रॉसिटी बद्दल बोलणार नाही. इतर गुन्हे तुम्हाला सांगतो लादले जातील, त्याला संघर्ष करण्यासाठी तुम्हाला तयार राहावं लागेल. येणारा 5 वर्षाचा काळ तुमचा संघर्षमय आहे आणि संघर्षातून सत्तेतील पक्ष विरोधात जातो, विरोधातील पक्ष सत्तेत येतो. त्याच पद्धतीने तुम्हाला 5 वर्ष काम करावं लागेल. आणि बाळासाहेब पाटील सर तुम्हाला विनंती करतो, आजपासूनच सर्व आपल्याला पक्ष संघटना ह्या मजबूत करावं लागतील. ज्याला काम करायचंय, प्रामाणिकपणे काम करायचंय, त्यांनी त्या संघटनेत येणं गरजेचं आहे. फक्त महिला भगिनींनी सुद्धा फक्त पद घेऊन, फक्त स्टेजवरती येऊन किंवा न करता भारतीय जनता पक्षाची बूथ कमिटी कशा पद्धतीने असती ती तुम्ही पहा. भारतीय जनता पक्षाची बूथ कमिटीचे नेते म्हणजे कधी स्टेजवर दिसणार नाही, पण प्रत्येक घरात जाऊन ते काम करतात. तुम्हाला सांगतो, आपण तुम्ही असो मी असो, मी त्याच्यातीलच आहे. आपण 20 नाव बूथची देतो, बूथ कमिटी सदस्याला माहित नसतं मी बूथचा सदस्य येतो. असं न करता प्रत्येक गावातील नेते मंडळींनी जाऊन, प्रत्येक गावात 4-5 बूथ असतील त्याची बैठक घेणं गरजेचं आहे. त्या बूथवरती वस्तीवरती जाऊन सक्रियतेने कोणाला काम करू वाटतंय त्या पद्धतीने त्याची नावं घेणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये 2-3 महिला घेणं गरजेचं आहे, युवक घेणं गरजेचं आहे, मागासवर्गीय प्रतिनिधी घेणं गरजेचं आहे, ओबीसी प्रतिनिधी घेणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला येणाऱ्या कालावधीमध्ये काम करावं लागणार आहे. तुम्हाला सांगतो, जर अशा पद्धतीने तुम्ही काम नाही केलं तर त्याचा खऱ्या अर्थाने त्रास किंवा तोटा हा तुम्हाला होणार आहे. मी पुन्हा सांगतो, मालकांना आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा